नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास भरपूर असे फुलांनी बहरलेल्या झाडाबद्दल सांगणार आहे. ही पहा, ही आहे सदाफुली आणि ही सदाफुली आपल्या गार्डनमध्ये जर आपण लावली तर खूप असे फुलं देते आणि त्याची कशी केअर करायची ते मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. सदाफुली हे झाड खूप असे बहरणारे झाड आहे आणि आपल्याला खूप असे फुले देणारे हे झाड आहे आणि आपल्या गार्डनमध्ये जर आपण हे झाड लावले तर आपल्याला भरपूर अशी फुले देते आणि ते फुले देण्यासाठी त्याची थोडीफार केअर करणे फार गरजेचे असते. कमी केअर भरपूर फुले आणि 3 ते 4 कलर असतात सदाफुलीमध्ये. पिंक गुलाबी, डार्क पिंक, व्हाईट आणि लाल आणि जांभळा हे 4 कलर असतात आपल्या सदाफुलीमध्ये. आणि सदाफुली छोट्या कुंडीतही भरपूर फुले देऊ शकते. आपल्याला सदाफुलीची रोपे लावायची असतील तर त्याचे बियापासूनही रोपे तयार करू शकतात आणि कटिंगपासूनही आपण त्याची रोपे तयार करू शकतात. आपण उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतूत सदाफुलीला भरपूर फुले येतात आणि भरपूर फुले देणारे हे प्लॅन्ट आहे. त्यामुळे नवीनही तुम्ही बागकाम चालू करणार असाल तर त्यांना पण हे रोप लावणे फार सोपे आहे. आणि ज्यांना जास्त केअर करणं होत नाही आणि त्यांना बागेत आपल्याला फुले भरपूर असावीत असेच ह्यांना पण आपण सदाफुलीचे रोप लावण्यास सांगू शकतो किंवा लावले तरी चालते. रोप लावते वेळेस माती कशी तयार करायची ते मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि माती तयार करायची म्हणली तर माती त्याची भुसभुशीत तयार झाली पाहिजे. 1 हिस्सा कंपोस्ट, 1 हिस्सा वाळू आणि 1 हिस्सा गार्डन सॉईल असे समप्रमाणात मिक्स करा आणि त्याची कुंडी भरा. आणि आपण आपल्या झाडाला दररोजच पाणी देण्याची आवश्यकता नसते. पाणी आपण 1 दिवसाआड जरी दिले तरी चालते. वरची लेयर जास्त कोरडी होऊ द्यायची नाही आणि जास्त ओली राहू द्यायची नाही. पावसाळ्यात मात्र आपल्या झाडात जास्त पाणी साठू द्यायचे नाही. जर आपण आपल्या झाडात जास्त जर पाणी साठले तर आपले झाडांची मुळे खराब होतील आणि झाड खराब होईल. यासाठी आपण सदाफुलीला कोणतेही कंपोस्ट देऊ शकतो. महिन्यातून 1 वेळेस आपण सदाफुलीला वर्मी कंपोस्ट द्या, किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा शेणखत द्या. कोणतेही कंपोस्ट आपण महिन्यातून 1 वेळेस दिले तरी चालते. सदाफुलीला सूर्यप्रकाश हा फार गरजेचा असतो, कारण त्याला दिवसातून 4 ते 6 तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा आणि जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवले तर त्याला भरपूर असे फुले येतात. त्यासाठी सदाफुलीला 4 ते 6 तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा. त्याला महिन्यातून 1 वेळेस कोणतेही कंपोस्ट द्या, पण त्याबरोबरच आपण त्याला फॉस्फरसयुक्त खत दिले तर त्याला भरपूर असे फुले येतील. त्याला भरपूर फुले येतातच, पण आपण तेवढ्यातही फॉस्फरसयुक्त जर खत दिले तर आपल्याला घरगुती फॉस्फरसयुक्त जर खत द्यायचे असेल तर आपल्या घरीच आपण बनवू शकतो. ते म्हणजे केळीच्या सालीपासून जर आपण कंपोस्ट तयार केले आणि आपल्या झाडाला दिले तर त्याला भरपूर फुले येतील. तुम्ही कोणत्याही प्रकारे देऊ शकता. केळीची साल वाळवून मिक्सरमधून काढून त्याची पावडर द्या किंवा केळीची साल छोटे छोटे तुकडे करून पाण्यात भिजवून 2 दिवस पाण्यात भिजवून त्याचे लिक्विड फर्टिलायझर आपण देऊ शकतो. असे केळीचे जर दिले तर फॉस्फरसयुक्त खत तयार होते आणि सदाफुलीला भरपूर अशी फुलं येतात. सदाफुली ही फक्त फुलेच देणारी वनस्पती नसून ती आयुर्वेदिक वनस्पती पण आहे. ही आयुर्वेदिक वनस्पती आहे असे म्हणतात आणि आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे आपण आपल्या गार्डनमध्ये सदाफुली लावणे फार गरजेचे आहे. असे म्हणतात की त्याच्या पानापासून, फुलापासून आयुर्वेदिक औषधे तयार करतात. यासाठी आपण
आपल्या गार्डनमध्ये सदाफुली लावणे फार गरजेचे असते, कारण आपल्या गार्डनची शोभा पण वाढवते आणि आपल्याकडे आयुर्वेदिक वनस्पती असल्याचे पण आपल्याला माहीत होते. हे सदाफुलीला जास्त काही केअर करण्याची गरज नाही. आपण सदाफुलीचे रोप जमिनीतही लावू शकतो, कुंडीतही लावू शकतो. आणि कुंडीत लावायचे असेल तर फक्त त्याला वेल ड्रेन सॉईल पाहिजे, भुसभुशीत माती पाहिजे. महिन्यातून एक वेळेस कंपोस्ट द्या, 4 ते 5 तासाचे ऊन द्या. असे काही जर आपण केअर घेतल्या तर सदाफुलीला असे भरपूर फुले येतात आणि आपल्या गार्डनमध्ये सदाफुली ही भरपूर फुले देण्यास तयार होते. आणि आपण जर नवीन यूट्यूबर असाल किंवा नवीन गार्डनर असाल किंवा नवीन आपल्याला गार्डनमध्ये झाडे लावायचे असतील तर आपण सदाफुलीचे रोप लावू शकता. सदाफुलीचे रोप तयार करते वेळेस आपण 2 प्रकारे करू शकतो. एक तर बियापासूनही तयार होते आणि कटिंगपासूनही तयार होते. आणि सदाफुलीचे रोप जर अस्ताव्यस्ता कसेही वाढले असेल, जास्त जर हे झालेले असेल तर त्याची रोपाची कटिंग पण आपण करू शकतो. थोडी थोडी कट केल्याच्या नंतर त्याच्या कट केलेल्या भागाला भरपूर असे फुटवे येतील आणि फुटवे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी कळ्या येतील, फुले येतील आणि आपले झाड भरपूर असे फुलाने भरून जाईल. आणि आपल्या जर सदाफुलीवर मावा किंवा काही कीटक, मिलीबग काही जर आले तर आपण कीटकनाशकाची फवारणी करू शकतो. कीटकनाशकाची फवारणी करते वेळेस फक्त थोडे हिशोबानेच करा. थोडेच आपण लिक्विड घेऊ शकतो किंवा पावडर फॉर्ममध्ये असेल तर तेही थोड्या प्रमाणात घ्या. आणि जास्त करून तर आपण घरगुती उपाय केले तर खूप छान, कारण आपल्याला घरगुती उपाय केल्याच्या नंतरही आपल्या गार्डनमध्ये छान असा फरक पडतो आणि छान असे फ्लावर येतात. त्यासाठी आपण कोणतीही फवारणी करताना घरगुतीही फवारणी केली तरी चालते. मिलीबगसाठी घरगुती फवारणी करायची असेल तर आपण दालचिनी पावडरची फवारणी करू शकतो. त्याचबरोबर लिंब तेलाची पण फवारणी करू शकतो. आणि दालचिनी फवारणी करते वेळेस त्याच्यात निरमा किंवा हँडवॉश कोणतेही लिक्विड टाका आणि त्याची फवारणी करा, म्हणजे मिलीबग किंवा मावा जाईल आणि आपले झाड चांगले सुदृढ होईल आणि भरपूर आपल्याला फुले देईल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच भेटूया पुन्हा नंतर नवीन व्हिडिओमध्ये.